एकदम क्रिस्पी झाल्यात बघा, एकदम क्रिस्पी ना ही. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण तांदळाच्या कुरड्या बनवतो. कुरड्या म्हणजे खारवडी, आमच्या गावाला याला खारवडी म्हणतात. तर त्या आज बनवतो आपण. तर मी 3 दिवस तांदूळ धुवून पाणी बदलत होती आणि 3 दिवसानंतर सुकून घेतले पाणी काढल्यानंतर. आणि चक्कीतून दळून आणलंय बघा. हे पीठ बघा, हे चक्कीतून दळून आणलेलं पीठ आहे. हे आता आपण चाळून घेतोय. हा कुठले पण चालणार तांदूळ, जाडे तांदूळ घ्यायचे, कुठले राशनचे कुठले पण घ्या तुम्ही. हे 3 वाट्या पीठ घेतलंय मी. तर आपण पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आपलं हे पीठ आहे ना, आम्ही आता वाटी घेतली त्या मापाने आपण 3 वाट्या घेतलेल्या आहे. तर आपण पाणी घेऊया. त्याच वाटीच्या मापाने आपण पाणी घेतोय. 3 झालेले आहेत, 4, 5, 6. मग 6 वाट्या पाणी घेतलंय. 6 वाट्या पाणी घेतलंय 3 वाट्या पिठासाठी. बघा, आपण ना पाणी ठेवलेलं ते चांगलं खळखळून उकळलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकतो आपण. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. खसखस टाकतोय, 2 चमचे खसखस आहे. तीळ टाकतोय, 2 मोठे चमचे तीळ टाकले. हा 1/2 चमचा खायचा सोडा टाकतो. सोडा टाकलेलं त्यात. हा पापडखार आहे. मी यातलं 1 चमचा, अंदाजे 1 चमचा मी पापडखार टाकते. दोन छोटे चमचे हिंग आहे बघा. पोहे खायचे चमचे असतो ना, तेवढे छोटे 2 हिंग आपण यात टाकून घेतलेलं आहे. जिरं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पहिला घालू शकता. त्याच्याने काय होतं, पिवळ्या होतात. पण तुम्ही नंतर टाकला तर एकदम सफेद होतात मस्त. मी नंतर टाकते बघा जिरं. 1 चमचा जिरं आहे. तर बघा, पुन्हा उकळी आलेली आहे आणि जरा गॅस मोठा पीठ करून टाकूया. आपण टाकलेलं आहे पीठ. तर थोडं थोडं करून आपण ऍड करत जाणार आहे आणि पिठाच्या गुठल्या बनत असतील त्या मोडा. शिजल्यानंतर मोडतील, पण त्या ओढणार नाहीत तेव्हा. आताच तुम्ही थोडा प्रयत्न करा. घरातलं लाटणं किंवा असे लाकडी स्पून वगैरे असतील ना, त्याची बॅक साईड आपल्याला वापरायची ढवळायसाठी. आपल्याला याच्यात जर पाणी कमी पडलं तर आपण परत वरनं 1-2 वाट्या टाकणार आहोत. आणि असं काय कंपल्सरी नाही की लाकडाचं चालतं आणि वरनं पाणी टाकलेलं, कारण शिजलं पाहिजे ना. मस्त वाफ काढून घ्यायची आपल्याला. आपण कमी पडले पाणी आपल्याला, तर आपण वरनं पाणी टाकतोय.
गरम पाणी करून टाकाल तर अजूनच चांगलं, पण आता ते गरम होणारच आहे ना त्याच्यात. तर 2 वाट्या पाणी अजून घेतलेलं आहे आणि आणखी वाटतं लागणार आहे 3 थोडं वाट्या आपल्याला. पाणी टाकतो. 3 वाट्या पाणी अजून ऍड केलेलं आहे. आणि आता आपण झाकण देऊन याला वाफ काढून घेणार आहे. 5 मिनिटं शिजवून घेऊया. आपलं तयार झालेलं आहे. पाच ते 10 मिनिटं आपण शिजायला लावलं. चांगलं ढवळून आहे ना मिक्स करून घ्या. साच्यामध्ये अडकलं नाही पाहिजे. मोठे मोठे असतील ना चंक्स तर तोडून काढा किंवा वेगळे काढून घ्या. मीडियम आचेवरती गॅसला ठेवा. ठीक आहे. तर आता हे जरा ढवळून घेईल ती. थोडंसं पाणी अजून आटेल त्यातलं थोडंसं किंचित, कारण का नंतर मग आपल्याला प्रेशर टाकावा लागतो खूप सारा साच्यावरती. तर हा बघा आपण आहे ना लाकडी साचा घेतलेला आहे आणि चकलीची सेटिंग असते ना ती लावून घेतलेली आहे. ठीक आहे. आता याला तेल बिल लावून आपण ग्रीस करणार आहोत. असा असतो लाकडी साचा. असे स्टीलचे पण येतात, आपण दिवाळीला चकला बनवण्यासाठी वापरतो. एक टोप घेतलंय, चमचा घेतलाय. तेल लागेल आपल्याला ग्रीस करायसाठी. खाली आपण ना धुतलेली साडी अंतरलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पॉलिथिन पण वापरू शकता. आमच्याकडे अवेलेबल साडी होती आणि साडीवर बरं पडतं, लवकर सुकतं आणि निघायला सोप्या पडतात. पॉलिथिनवर थोडा वेळ घेतं. तर बघा आई आहे ना अशी तेल लावून घेते त्याच्यामध्ये लाकडी साच्यामध्ये. आपण साच्याला पूर्ण तेल लावून घेतलं, ग्रीस करून घेतलं खालपर्यंत, चकतीपर्यंत. तुम्हाला इथे एक बनवून दाखवते, कारण काय कळतच नाहीये कॅमेऱ्यात काय दिसतंय की नाही दिसतंय. नंतर उद्या बघ वाढकून आता पटापट उचलल्या गेलं. आणि एवढंच छोटे आपल्याला बनवायचे, कारण काय जास्त मोठ्या बनवलं आहे त्या चकल्या थोडी आहेत. एवढेच छोटे छोटे आपल्याला बनवायचे. आणि मी अशा सगळ्या खारवड्या पाडून घेतल्या छोट्या छोट्या आकाराच्या. एक दिवस फॅन खाली आणि नंतर 2 दिवस थोडंसं ऊन दाखवून छान सुकवून घेतल्या. सुकल्यानंतर कडकडीत तेलामध्ये या खारवड्या मी तळून घेतल्या. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.